कसं आहे ना, कसं आहे? किमया खूप चांगली मैत्रीण आहे हो आमची. हो का? तिची ना लक्षणं फार काही चांगली दिसत नाहीयेत. हा? म्हणजे? आयडिया नावाच्या एका मुलाबरोबर फिरते हो सध्या. ओ, आता मला सांगा, आयडिया हे नाव असू शकतं का कुणाचं? नाही सॉरी, ह्याची आम्हाला काहीच आयडिया नाही. नाही ना, नाही ना. त्याचे कपडे, त्याची भाषा, त्याचं दिसणं, त्याचं बोलणं, त्याची चाल सगळंच अजागळ हो. अरे बापरे. म्हणजे मिसकलच लागलं म्हणा. आता बघा, आता आम्हा मित्रांमध्ये माहितीये ते सगळं ठीक आहे, पण उद्या 4 चौघात कळणार, नातेवाईकांमध्ये कळणार, कॉलेजमध्ये कळणार, अख्ख्या सोसायटीत कळणार, तेव्हा काय होईल मला भीती वाटते खूप. काहीतरी करावं लागेल. ठरलं. काय? नाही नाही ठरलंच. आपली काश्मीरची ट्रिप पक्की. आओ मामा हे काय बोलताय? ह्याही मुलीने आमचं मोठं काम केलं. हा म्हणजे सांगतो सांगतो सांगतो. काय आम्हाला 2 मुली, हा, दोघींनी पळून जाऊन लग्न केली. लव्ह मॅरेज. त्यांच्या लग्नाचे 3-3 लाख रुपये वाचले. त्यातून तर या ट्रिप झाल्या ना. आता किमयाच्या लग्नासाठी सुद्धा 3 लाख रुपये बाजूला काढून ठेवले होते. काय बोल- तेवढ्यात ही गुड न्यूज आली. म्हणून तर म्हटलं काश्मीरची ट्रिप पक्की. अहो पण तुम्हाला कळतंय का? काय? तो आयडिया मुलगा चांगला नाहीये माझ्या माझ्या? आपल्या किमयासाठी. हो तुला आयडिया नाहीये. काय आहे, आम्हाला 2 मुली, एकीने गॅरेज वाला केला, एकीने डीटीपी वाला केला. हो ना. पण आमच्या मुलींचे पायगुण बघा. हं? आज दोघांचे बिझनेस कसे टॉपला आहेत. माझ्या दोन्ही मुली माझ्यावरच गेलेत. मला गॅरंटी आहे किमयाच्या पायगुणांना आयडियाची भरभराट होणार म्हणजे होणारच. मला ना एक सॉलिड आयडिया सुचली. काय, काय, काय? तू ना मला आयडियाचा नंबर दे. मी हा म्हणजे मी त्याच्याशी आजच बोलून घेते ना. अरे काय म्हणजे idea कसं होईल, काहीतरी आपलं काय काम बोलते सोपं मी होईल. नाही देणार. हा, अहो, पण तुम्हाला नंबर कशा दे. काहीतरी काय उगाच मी नाही देणार. अरे, असं काय करतो? नंबर दे ना. मी बोलते ना. अरे, मी बोल. आ? हा? काय झालं? मुलं कुठे गेली? गेले. आईला सगळ्या प्लॅनची आई ए अरे काय झालं ना, आपण ट्रॅप लावायला गेलो आणि आपलाच मामा झालाय. ए, मामाचं नाव घेऊ नको. अरे तो मामा नाही यार, मी जनरल स्टेटमेंट करतेय. हं. ओ हिरो तिचं सोडा, तुमचं बघा काय ते. कुठे गेले रे तुझी ते इंटरनेटवरची वेबसाईट? आणि कुठे गेले ते इंटरनॅशनल उपाय? तोंडावर पडलंय तुझं इंटरनेट. हो. ए हॅलो हॅलो हॅलो, इट्स ओके. इट्स ओके, कळलं? हा. कधीतरी सगळं चुकीचं होऊ शकतं, कधीतरी प्लॅन फसू शकतो, हा? पण एकदाच, दुसऱ्यांदा नाही. माझा पूर्णपणे विश्वास आहे लव्ह ब्रेकरवरती. आत्ताचा प्लॅन फसलाय ना, पुढचा प्लॅन सक्सेसफुल नक्की होईल बघ. उगाच बोलू नका मला. एक तर त्या मामाने डोकं खाऊन ठेवलं. पुढचा प्लॅन ऐक ऐक जोक ऐक. एक ना एक साप असतो आणि एक नाग असतो. तो नाग सापाला म्हणतो ए सापड्या. साप नागाला काहीच बोलत नाही कारण त्याला खूप कामधंदे असतात. ऐक दुसरा जोक ऐक. एक ना नाग असतो आणि एक साप असतो. हाय, या सिद्धार्थरावजी देसाई साहेब आलेले आहेत. हॅलो. या ठिकाणी एक बियर देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. Cheers. बसा बसा बसून घ्या. जोक सांगत होतो जोक. तर एक आहे ना नाग असतं आणि एक साप असतं. तर ह्यावेळी साप नागाला म्हणतो ए नागड्या. आणि नाग सापाला काहीच बोलत नाही. त्याला त्याचे कामधंदे असतात. तो त्याच्या वाटेने निघून जातो. मी काय म्हणतो, आयडिया, हं. तुम्ही दोघं फार गोड दिसताय एकत्र. फोटो काढेन ना मग. तुम्ही दोघं म्हणजे तू आणि किमय. ए चल बाजूला हो. किमया किमया. फसवलं ती. कसं फसवलंस रे किमयाला? हे बघ आयडियाचं डोकं ना आयडियानी चालतं असं. एक्झॅक्टली काय केलं सांग ना. आयडिया करायची अशी आयडिया. तुम्हाला तर माहिती आहे ना आपली किमया. ती अभ्यासात किती हुशार आहे. एकदम हुशार आहे. एकदा का लग्न केलं की मग तिला धंद्याला लावणार. काय? ए अरे काय बघतो.
अरे धंद्याला म्हणजे कामधंद्याला हा. कामधंद्याला. अरे कसं बघतो हा? एकदा का लग्न झालं की पैसाच पैसा. हे, आपण नुसते उद्योग करत बसायचे, आयडिया करत बसायच्या. हे बघ, आपण ना नंतर फक्त एक्सपेरिमेंट. हा हा एक्सपेरिमेंट करत राहणार. हा हा अजून अजून एक नाग असतो आणि तो एकटाच असतो. चला 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 आयडिया तुम्हाला घरी सोडतो चला. घरी सोडतं? उशीर झाला. अरे पण चला, चला, खूप वाटेत उशीर जर का मी सपालाच नागड्या म्हणालो तर त्याला सांगतो आयडियाची आयडिया भेटेल तर तुमचं लाईफ सेटल. नागाला सांगतो. हाय सर. हाय सॉरी यार आय एम लेट. इट्स ओके. आहे ना आता वेळ? हो बोल. काही घेणार आहेस? कॉफी. ओके. 2 कॉफीज. या. सो ॲक्च्युली आय वॉन्टेड टू शो यू समथिंग. तुला एक व्हिडिओ दाखवायचा होता. अरे व्हिडिओवरून मला आठवलं, मलाही तुला एक व्हिडिओ दाखवायचा आहे. पण तू प्रॉमिस कर तू हसणार नाहीस. प्रॉमिस कर आधी की तू हसणार नाहीस, मग मी दाखवते. अगं पण आधी प्रॉमिस कर मग मी दाखवेन. ओके प्रॉमिस. तुला माहितीये काय झालं? हां. काल ना मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते रे. असाइनमेंटची कम्प्लिशन होती. तिने दारू आणलेली. आय मीन मी लाईफमध्ये कधी प्यायली नाही आहे, पण काल त्यांनी इतकी पाजली ना मला की पार माझा माकड झालं. आणि मनात होतं नव्हतं ते सगळं बरोबर सुटले मी. आणि त्या इतक्या नालायक निघाल्या ना, त्यांनी रेकॉर्डिंग केलं माझं. हे बघ. आयडियाला वाटलं की मी त्याला पटले, पण खरं सांगू का काय, त्याची ना गावाकडे 300 एकर जमीन आहे. किती? 300. माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आयडिया. मी त्याला सांगणार की आयडिया बघ, ती जमीन विक बाबा, आणि मी इथे राहून मोठा बंगला घेणार. मग बंगल्याच्या आतमध्ये माझे डान्स क्लासेस आणि मग बंगल्याच्या बाहेर आयडिया. करत बसू देत मग त्याला. काय ते तो करत असतो ना, तो काय ते काय म्हणतात त्याला, एक्सपेरिमेंट्स. हा एक्सपेरिमेंट्स राईट. बघितलं? आय मीन तुला माहिती आहे माझे आणि आयडियाचं रिलेशनशिप कसं आहे. मी त्याच्याबद्दल असं बोलू शकेन का? तुला सांगते ना, सगळं दारूमुळे झालं रे. आय टेल यू, दारूच्या नशेत ना माणसं काहीही बरळतात. एनिवे, तू मला एक व्हिडिओ दाखवणार होतास ना? हां. व्हिडिओ ज्यासाठी आता आपण भेटलो. नाही नको. अरे आत का ठेवतोस? दाखव ना. नाही नाही मी अरे पण मला एक महत्वाचं काम आठवलं. मी जाऊन येतो प्लीज प्लीज. आलोच मी Sit. आलोच. झाल्या इंटरनेटच्या सगळ्या युक्त्या वापरून झाल्या. माझ्यात आणि किमयात मोडता घालायचे सर्व प्रयत्न करून झाले. पण बाळ सिद्धार्थ, तुझा तो मोबाईल, तुझं इंटरनेट, सगळ्यांनी मिळून काही करा, पार दुनिया इकडची तिकडं करा, तरी पण मी आणि किमया एकत्र येणारच. आणि जर का कोणी मध्ये 2 मिनिटं. हॅलो. हा बापू, हाय का? हा अहो किती आठवण काढाल. उद्याचा दिवस आहे ना मध्ये. हा मग येणार ना? येणार. हो मग किमयाला सुद्धा आणणार. हा मग आपल्या गावाच्या परंपरेच्या सगळ्या ओळखी व्हायला नको? येणार ना? येणार. हा आणि हो, आईला पण हाय सांगा.
म्हणजे मी हाय सांगा. हा ठेवतो. हा आश्चर्य वाटलं असेल ना मी माझ्या घरच्यांशी बोलताना किमयाचा उल्लेख कसा काय केला असेल. तर सिद्धार्थरावजी देसाई साहेब मी आणि किमया लग्न करतोय. काय करतोय? लग्न. मला जास्त चांगली दिसते ना. घेतली. याला म्हणतात तेलही गेले तूपही गेले आणि हाती राहिले फक्त धुपाटणे. बघू नको, तुला नाही कळणार. मराठी म्हण आहे रे ही. चिपी. थांब थांब. आज ना सगळं स्पष्ट बोलायची वेळ आलेली आहे. काय रे दिलं तुला तुझ्या इंटरनेटने? चिपी, बोललं तर राग येईल, पण सांग ना, काय दिलं तुला तुझ्या इंटरनेटने? त्या वेबसाईटचा सल्ला घेताना तुम्ही सुद्धा होता ना माझ्याबरोबर? कबूल आहे, आम्हीही होतो, पण आम्ही नुसतंच होतो. आमच्या अक्कलेने नाही, तुझ्यामुळेच. अरे एक मुलगी आवडली आहे, प्रेम बसले तिच्यावर, तर धडाधडा बोलून सगळं मोकळं व्हायचं. ते नाही, त्या फालतू इंटरनेटचा सल्ला घेत बसलाय मूर्खासारखा. चिपी, तू लिमिटच्या बाहेर बोलतोय सा. अरे मी तर म्हणतो फेकून देतो मोबाईल फोन काही दिवस. लांब राहा त्या इंटरनेट पासून आणि बघूही नको त्या फालतू फेसबुक बिसबुक कडे. ए! काय आहे? सिट सिट प्लीज सिट. त्याला सांगलं मग. सिट बस तू प्लीज चिल. जिपी काय आहे? बस झालं यार, इनफ. ह्या सगळ्यात आपण कोण आहोत? मित्र नाही होत आपण, पपेट्स आहोत. आयडियाचे आणि सिटचे. एकदा आयडिया एकदा सिट, एकदा आयडिया एकदा सिट. यार पंडित, असं काही नाहीये. फॉरगेट इट सिट. काय ना, तू आयडिया किमया सगळेच आमचे बेस्ट फ्रेंड, सगळेच आयडियल. प्रेम करणाऱ्या बॉयफ्रेंडला किमया मिळावी हाच आमचा ट्राय होता ना रे. ह्यात आमचा काय स्वार्थ असणार यार? सोड ना यार पंडित, आपण हे काय बोलतोय? तिथे त्या आयडियाने बाजी मारली. 21 पूर्ण नसतानाही किमयाशी लग्न करायला तयार झालाय तो. का? कारण त्यांनी इथून निर्णय घेतला, इथून. कुठल्याही वेबसाईटच्या उत्तरासाठी थांबला नाही तो. चल का पंडित.